लाडकी बहीण योजनेचा सर्वे जर तुम्ही करत असाल तर सावधान व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं। तर नेमकं काय घडू शकतं, त्याचबरोबर तुम्हाला हा सर्वे करायचा की नाही करायचा हे आपण व्हिडिओच्या आखरीमध्ये ठरवूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा सर्वे हा खूप दिवसांपासून अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना करायला लावत आहे सरकार, परंतु आता यावेळेस प्रोत्साहन भत्ता न मिळाल्यानं, कारण की 5-6 महिने झाले लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत लाडक्या बहिणींना तर बरोबर येत आहेत, परंतु त्यांचे जे अर्ज भरले होते त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांनी, त्या अर्जाचे 50 रुपये प्रति फॉर्मप्रमाणे जो प्रोत्साहन भत्ता सरकार त्यांना देणार होता तो अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे। काही ठिकाणी मिळणे सुरू झालेले आहे, काही जिल्ह्यांमधून सुरुवातसुद्धा झाली आहे, त्याबद्दलची माहिती अदितताई तटकरे यांनी दिलेली आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजूनही तो पैसा त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे आणि या कारणांमुळेच अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई ह्या नाराज आहेत। तर अशातच आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे, जे की अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। कारण की तुम्ही जर हा सर्वे आता करत असाल, कारण की माहीत आहे का, सरकारनं अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे जे काम दिलेलं होतं, तर ते दिल्यानंतर आता दुसरं काम त्यांना आणखीन दिलं होतं की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई ह्या लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, किंवा त्यांच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, ते यासाठी पात्र आहेत का, ते योजनेचा लाभ व्यवस्थित घेत आहेत का, जसं की ते या योजनेमध्ये पात्र नसूनही या योजनेचा लाभ घेत आहेत का, अशा प्रकारची चौकशी, विविध प्रकारचे चौकशी त्यांना करायला सांगितलेली होती सरकारनं। आणि अशातच आता एक बातमी समोर येत आहे की तुम्ही जर अशी चौकशी करायला गेलात आणि त्यांची पडताळणी करायला गेलात की खरंच यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, किंवा मग त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, किंवा मग व्यवस्थित आहे का, तर ही जी पडताळणी आहे, हा जो सर्वे आहे, हाच अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना धोकादायक ठरू शकतो। तर तो कसा आपण सर्व व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तसेच बेल आयकनला प्रेस करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे असेच अपडेटेड आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहा, नाशिक क्राईम न्यूज, अंगणवाडी सेविकेला मालेगावी मारहाण। तर खूप मोठी धक्कादायक बातमी आहे। तर बघा, मालेगाव येथील खट्याबाई कौतिक बोराडे या अंगणवाडी सेविकेवर येथील काही पुरुषांनी आणि महिलांनी हल्ला केला। कुटुंबात 4 मुली असल्याने या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही, या कारणामुळे त्या कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी या अंगणवाडी सेविकेताईवर हल्ला चढवला। त्यामध्ये त्या खूप अत्यंत जखमीसुद्धा झाल्या आहेत। लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकेवर दिली आहे। लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे गोळा करत असताना मालेगाव येथील खट्याबाई कौतिक बोराडे, नरडाणे आदिवासी वस्ती, तालुका मालेगाव, पोस्ट कलवाडी या अंगणवाडी सेविकेवर येथील काही पुरुष आणि महिलांनी हल्ला केला। कुटुंबात 4 मुली असल्याने योजनेचा लाभ बसत नाही असे सांगितल्यामुळे हा हल्ला करण्यात आला। शासनाच्या लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे। हेच काम करताना मालेगाव येथील खट्याबाई कौतिक बोराडे ह्या करीत होत्या। कुटुंबात 4 मुली असल्याने संबंधित लाभार्थी नियमात बसत नाही असे बोराडे यांनी सांगितले। त्यावर 1,500 रुपये आपल्या कुटुंबाला मिळणार नाही म्हणून लाभार्थ्यांनी थेट अंगणवाडी सेविका बोराडे यांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली। संबंधित अंगणवाडी सेविका आता मालेगावी सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे। या संदर्भात शासनाने अंगणवाडी सेविकांची सर्व जबाबदारी स्वीकारायला हवी अशी मागणी आयटकने केली आहे। या संदर्भात अंगणवाडी सेविका लवकरच आंदोलन करणार असल्याचे कॉन्क्रेट राजू देशले यांनी सांगितले आहे। तर बघा, तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना सरकारची विविध कामं करावी लागत असतात, सरकारच्या विविध योजना राबवण्याचं काम अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना
दिले जाते आणि त्यांना त्यासाठी प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळत असतो, परंतु तो प्रोत्साहन भत्ता नावापुरताच असतो, त्यांना तो खूप उशिरा मिळत असतो. म्हणजे ज्यावेळेस ते काम करतात लगेच महिना झाला की तो प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळत नाही, कधीच मिळत नाही, अजूनही मिळालेला नाही आहे. आणि काही जिल्ह्यांमध्येच आता प्रोत्साहन भत्ता देण्यास सुरू झालेलं आहे. लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म ज्यांनी भरले होते त्यांचे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजूनही याचे पैसे आलेले नाही आहे. तर आता अशातच तुम्ही बघू शकता की 7-8 महिने झाले ही योजना राबवल्यानंतर, परंतु पैसे आता मिळत आहेत त्यांना प्रोत्साहन भत्त्याचे, तेही फक्त काहीच जिल्ह्यात मिळत आहेत, बाकी जिल्ह्यांमध्ये अजूनही ते पैसे मिळत नाही. तर मग आता ही योजना यांच्याकडून राबवून घेऊन हे कामं अंगणवाडी ताईला करायला लावता तुम्ही, तर मग त्यांचे जे प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा द्या. आणि मग त्यांची सामाजिक सुरक्षेचं काय, तुम्हाला माहीत असेल, आता या अगोदर 4-5 दिवसच झाले की राहुल गांधी यांनी हा मुद्दा केंद्र सरकारला म्हणजे पत्र पाठवलेलं आहे. त्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना जे केंद्र सरकारचे जे अन्नपूर्णा देवी आहेत मंत्री, त्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा, त्यांना सुरक्षा प्रदान करा, कारण की त्यांच्यावर अशा प्रकारचे वेळोवेळी हल्ले होत आहेत. या अगोदरसुद्धा तुम्हाला माहीत असेल अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई, तर एका अंगणवाडी सेविकेवर जे की पवार नावाच्या उमाताई पवार असं काही नाव आहे त्यांचं, तर त्यांच्यासोबत एक अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. अंगणवाडीमध्येच त्यांना मारून टाकण्यात आला आणि सबूत मिटवायच्या हेतूनं त्यांचा मृतदेह पाण्यामध्ये टाकून देण्यात आला. म्हणजे किती घाणेरडं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. अंगणवाडी सेविकाताई एकट्या असल्याने तिथं जर आणखीनही काही लोक असती किंवा मग अंगणवाडी गावाच्या अंदर असती किंवा मग शहराजवळ असती, तर त्या अंगणवाडी सेविकेचा जीव कदाचित वाचला असता, परंतु त्या एकट्या पडल्याने तिथं त्यांची सामाजिक सुरक्षा किंवा त्यांची स्वतःची सुरक्षा त्या नसल्यामुळे त्यांचा जीव तिथं गेला. तर आता आमच्या मायबहिणी आहेत, अंगणवाडी सेविकाताई आहेत, यांची सुरक्षा ही एक प्रकारे सरकार करतच नाही आहे, कारण की त्यांना एक प्रकारे वाऱ्यावरच सोडून दिलेलं आहे. तुमची स्वतःची सुरक्षा स्वतः करा असं सरकार म्हणत आहे. आणि योजना राबवण्यासाठी त्यांना खेडोपाडी पाठवत असते, विविध दुर्गम भागातसुद्धा त्यांच्या ड्युट्या लागत असतात, त्या ठिकाणी त्यांना जाऊन ह्या उपाय योजना किंवा जे सरकारी योजना असतात ते राबवाव्या लागतात, परंतु त्यांच्या सामाजिक सुरक्षेचं काही सरकारशी घेणं देणं नाही आहे. तर मायबाप सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या बहिणींची सुरक्षा तुम्ही करा. सर्वप्रथम काममध्ये तर करतच आहे, तुमच्या योजना विविध ते राबवण्याचं काम करतात, ते मना करत नाही आहेत, परंतु त्यांच्या योजना राबवण्यासाठी जसे तुम्ही अंगणवाडी ताईंना जसे हाताशी धरता, तसेच त्यांची सामाजिक सुरक्षेचा सुद्धा तुम्ही त्यांचा उपाययोजना करा, त्यांना सामाजिक सुरक्षासुद्धा प्रदान करा. त्याचबरोबर त्यांचा जो भत्ता, वेतन किंवा जे मानधन असते, प्रोत्साहन भत्ता असतो, तो सुद्धा त्यांना वेळेवर द्या. तुमच्या योजना राबवणं झाल्या की लगेचच तो प्रोत्साहन भत्ता त्यांच्या खात्यामध्ये टाका, म्हणजे त्यांना आनंद होईल आणि त्या पुन्हा तुमच्या जे काही नवीन योजना येतील त्यावेळेससुद्धा आनंदाने आणि उत्साहाने त्या योजना राबवतील. तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई, तुम्हालासुद्धा मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हीसुद्धा सावधान राहा, सतर्क राहा. अशा प्रकारच्या घटनासुद्धा घडू शकतात, कारण की ही घटना 5-6 महिने झाले अगोदरची आहे, जास्त वेळ पुराणी नाही आहे, जुनी नाही आहे. तर अशातच आता ही घटना या सेविकाताईसोबत घडलेली आहे. तर तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी जासाल आणि अशा प्रकारचा अनुचित प्रकार जर तुमच्यासोबतही हा घडू शकतो, तुमच्यावरही असे हल्ले होऊ शकतात, कारण की त्यांची जिव्हार येते. तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही आहे, या योजनेचा लाभ तुम्ही कसे घेतात, कारण की तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही, पात्र नाही आहेत. तर अशामुळे त्यांना दुःख होते किंवा त्यांची जिव्हार येते, त्यांची नाराजी होते आणि म्हणून मग अशा प्रकारचे हल्लेसुद्धा होऊ शकतात. तर तुम्ही सावधान राहा, सतर्क राहा. आणि होऊ शकते तुम्ही अशा प्रकारच्या योजनेचं जे राबवण्यासाठी तुम्हाला सरकार जे हायर करत असते, तर त्यासाठी स्पष्ट सरकारला नकार द्या. आमची सुरक्षा जर होत असेल तरच आम्ही या योजनेचे काम करणार, अशा प्रकारची माहितीसुद्धा सरकारला द्या. तुमच्या आयटकचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या थ्रू किंवा तुमचे जे संघटन आहे त्यांच्या थ्रू सरकारला अशी विनंती करा. तर आता ह्याच योजनेची नाही तर सरकार आणखीनही तुम्हाला वेगवेगळ्या योजनेत राबवण्याचं काम देणारच आहे, भविष्यातही देत राहील. तर अशा प्रकारे तुमच्या संघटनांनी सरकारशी पत्रक काढून त्यांना विनंती करायला पाहिजे की आमची सुरक्षासुद्धा तुम्ही ठेवा, म्हणजे
जेणेकरून या योजना व्यवस्थित पार पाडल्या जातील। तर तुम्ही स्वतःची सुरक्षा करा। अशा जर योजना असतील जे तुमच्यामध्ये भांडणं लावत असतील गावामध्ये, गावातील नागरिकांमध्ये आणि तुमच्यामध्ये, तर अशा योजना शक्यतोवर करूच नका। सरकारला स्पष्ट सांगा की ज्यामुळे वाद उद्भवतील अशा प्रकारच्या योजना आम्ही राबवणार नाही आहेत। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।